विकास चांगलाच झाला आहे. ते BJP आल्यामुळे इथे चांगलाच विकास आहे. डायलिसिस सेंटर झालेले आहे, तिथे बरेच काम होते. साधारण गरीब माणसासाठी ते चांगलंच आहे. सर मला सांगा या प्रभागाचं नाव काय? हे प्रभा सोलंकी विहार, वानवाडी सोलंकी विहार रोड. तुम्ही किती वर्षापासून इथं राहता? इथे 18 वर्षापासून आहे. तुम्ही मतदार इथले मतदार आहे. काय सांगा मला कसा विकास झाला आहे आणि काय? विकास चांगलाच झाला आहे. ते BJP आल्यामुळे इथे चांगलाच विकास आहे. डायलिसिस सेंटर झालेले आहे, तिथे बरेच काम होते. साधारण गरीब माणसासाठी ते चांगलंच आहे. आणि सोसायटीमध्ये ओपन जिम वगैरे दिलेले भरपूर सोसायटीमध्ये. आता हेच प्रॉब्लेम आहे तर जरा अनऑथराईज ते जरा काम केलं पाहिजे. फुटपाथमध्ये भाजीपाले वगैरे विकतात, त्यामुळे ते आम पब्लिकला त्रास होतात, त्यासाठी ते जरा पाहिजे. आता कालिंदाताईने भरपूर काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला हे आनंद आहे की आता पण हे 24च्या याच्यामध्ये जिंकून येऊन दे म्हणून आमच्या अपेक्षा आहे. मला एकंदरीत सांगा की काय अपेक्षा असतील तुमच्या ह्या निवडणुकीमध्ये? हे निवडणुकीमध्ये BJPच येणार आहे असंच आम्हाला कल्पना आहे. म्हणलं तर BJP काम करते, ग्राउंड लेवलपासून काम करते, त्या हिशोबाने BJPच निवडून येणार आहे. आमच्या पण आशा आहे की BJPच निवडून येऊन दे. आता तुम्ही मला सांगताना सांगितलं की डायलिसिस सेंटरचं काम झालं त्या हॉस्पिटलमध्ये, तुम्ही गेला आहेत का तिथे? मी गेलं नाही, माझ्या मित्र एक गेलेले. ते डायलिसिस सेंटरमध्ये त्याला भरपूर सुविधा भेटली, नाहीतर भरपूर पैसे खर्च करायला लागतात. त्या हिशोबाने ते भरपूर चांगलं काम झाले. त्या हिशोबाने आम्ही म्हणतो ते असंच काम इथे पण होऊन दे, आपला सोलंकी विहारमध्ये पण. आता डायलिसिस सेंटर, आता आनंदपूर ट्रस्ट आहे, तिथे पण पैसे द्यायला लागतात. तिथे आपला हिशोबाने पैसे द्यायचं नाही, ते काम होतात, ते चांगल्या गोष्टी आहे. तुम्ही पुन्हा एकदा ह्याच नगरसेवकांना संधी द्याल का? हे आम्ही संधी देणार आहे. सगळ्यांनी निवडून आणून दे म्हणून आमच्या अपेक्षा आहे. सगळं काम पूर्ण होतील, ते बाकी आहे काम, ते पण पूर्ण होतील म्हणून आमची इच्छा आहे.